आज आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पार्ट मधला एक एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन इज. कार्बोकेटायनच्या स्टॅबिलिटीसाठी त्यांनी काहीतरी 3 कार्बोकेटायन्स दिलेले आहेत. ट्राय सायक्लोप्रोपिल मिथेन कार्बोकेटायन, टर्शरी अलिलिक कार्बोकेटायन आणि प्रायमरी बेन्झिलिक कार्बोकेटायन. याच 3 कार्बोकेटायन्सला वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये लावलंय आणि यातली करेक्ट ऑर्डर आपल्याला विचारली. हा एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या आधी आपण थोडंसं जनरल कार्बोकेटायनच्या स्टॅबिलिटी बद्दल बोलूयात. कार्बोकेटायन ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो त्यावेळेला हा पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर आणि तो sp2 हायब्रिडाइज्ड असतो. sp2 हायब्रिडाइज्ड याचा अर्थ होणार आहे त्याच्याकडे 3 बॉन्ड्स आहेत आणि या बॉन्डला परपेंडिक्युलर असणारी एक एम्प्टी p ऑर्बिटल आहे विच इज अनहायब्रिडाइज्ड. आता जर मी इथं हायड्रोजन्स अटॅच केलेले असतील तर आपण या कार्बोकेटायनला म्हणणार आहे मिथाइल कार्बोकेटायन. याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीमुळे या कार्बोकेटायनचा हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज कमी करणारे जे फॅक्टर्स असतात ते कुठलाही फॅक्टर हा या कार्बोकेटायनला स्टॅबिलाइज करतो. आता कार्बन आणि हायड्रोजन याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नाहीये विशेष आणि त्याच्यामुळं हा पॉझिटिव्ह चार्ज कमी होणं किंवा वाढणं असा काहीच इफेक्ट त्याच्यामध्ये होत नाही. आता जर मिथाईलच्या ऐवजी जर आपण इथं इथाईल कार्बोकेटायन घेतला म्हणजे एका हायड्रोजनच्या ऐवजी जर त्या पोझिशनला एखादा कार्बन अटॅच केला मिथाईल ग्रुप म्हणजे या मिथाईल ग्रुप आहे याचा अर्थ होत असतो इथं टेट्राहायड्रल जॉमेट्रीमध्ये 3 हायड्रोजन्स अटॅच्ड असतील. असं जर अटॅच केलेलं असेल आपण मिथाईल ग्रुप एकच तर याचा इफेक्ट असा होत असतो की हा जो मी आता कार्बन हायड्रोजन बॉन्ड दाखवतोय ब्लॅक करतोय हा या पी ऑर्बिटलला पॅरलल येतो आणि त्याच्यामुळे या सिग्मा बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे या एम्प्टी पी ऑर्बिटल मध्ये येतात. याला आपण हायपर कॉन्ज्युगेशन असं म्हणतो. हा कार्बन कार्बन बॉन्ड जो आता मी दाखवतोय ब्लॅक करतोय हा कार्बन कार्बन बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे आणि त्याच्यामुळं हे 3 जे कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आहेत हे कंटिन्युअस इथं रोटेशन मधनं या पोझिशनला येत राहतात आणि त्याच्यामुळं 3 हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर्स तयार होतात ज्याच्यामुळं हा पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो कार्बोकेटायनचा आणि त्याच्यामुळं इथाईल कार्बोकेटायन किंवा प्रायमरी कार्बोकेटायन हा मिथाईल कार्बोकेटायन पेक्षा जास्त स्टॅबिलाइज होतो. जर मी हे तिन्ही जे हायड्रोजन्स लावलेले होते या तिन्ही पोझिशनला जर मी 3 CH3 ग्रुप्स अटॅच केले तर याचा अर्थ होत असतो आपल्याला 3 वेळेला हायपर कॉन्ज्युगेशन्स मिळतील. टोटल 9 हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर्स मिळणार आहेत. या CH3 पासून 3, या CH3 पासून 3 आणि इकडच्या CH3 पासून 3 असे टोटल 9 हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर्स मिळतील. त्याच्यामुळं आपल्याला सांगितलं गेलंय की टर्शरी कार्बोकेटायन्स आर मोर स्टेबल ऍज कम्पेअर्ड टू सेकंडरी ऍज कम्पेअर्ड टू प्रायमरी दॅन मिथाईल कार्बोकेटायन. हे आपल्याला सांगितलेलं होतं. का तर याच्यामध्ये हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर नाहीत. याच्यामध्ये 3 हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर्स आहेत प्रायमरीमध्ये कारण एक मिथाईल ग्रुप आहे. सेकंडरीमध्ये 2 मिथाईल ग्रुप्स प्रेझेंट आहेत म्हणजे 6 हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर्स आहेत आणि टर्ट ब्युटाईल जर घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये 3 CH3 ग्रुप्स आहेत याचा अर्थ 9 हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर्स आहेत. याच्याच बरोबर अजून एक इफेक्ट इथं ऑपरेट होत असतो. थोडस इथं मी क्लीन करून घेतो. जसा हायपर कॉन्ज्युगेशन आहे तसं इथं अजून एक इफेक्ट अवेलेबल आहे. तो इफेक्ट आहे प्लस आय इफेक्ट ऑफ मिथाईल ग्रुप. सो मिथाईल ग्रुप कडनं या पॉझिटिव्ह चार्ज कडे इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो बाय प्लस आय इफेक्ट. हा जसा एका CH3 कडनं येणार आहे तसं जर अजून इथं मी टर्शरी ग्रुप लावलेला असेल तर त्याही CH3 ग्रुप्स कडनं
प्लस आय इफेक्ट होत राहतील. म्हणजे जसं हायपर कॉन्जुगेशन आहे त्याच्या बरोबरीनं प्लस आय इफेक्ट होत असल्यामुळं सुद्धा आपल्याला हा सेम सिक्वेन्स मिळत राहतो. कारण त्या प्लस आय इफेक्ट मधून सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायनचा कमी केला जाईल. ओके. आता आपल्याला दिलेले जे कार्बोकॅटायन्स आहेत त्यांचा विचार करू. त्याच्यामध्ये एक त्यांनी आपल्याला सांगितलंय टर्शरी अलायलिक कार्बोकॅटायन आणि अजून एक सांगितलंय दॅट इज प्रायमरी बेन्झिलिक. अलायलिक किंवा अलिलिक आणि बेन्झिलिक कार्बोकॅटायन्स यांचा थोडासा विचार करूया. बघा, अलिलिक याचा अर्थ होत असतो डबल बॉन्डेड कार्बनच्या शेजारचा कार्बन. म्हणजे सी डबल बॉन्ड सी आहे, त्याच्या शेजारचा कार्बन हा कार्बोकॅटायन म्हणून घ्यायचा. याच्यावरती प्लस चार्ज असला पाहिजे. हा प्लस चार्ज ज्या ज्या फॅक्टर्स मधनं कमी होईल तो फॅक्टर त्याला स्टॅबिलिटी देणार आहे. सो हा पॉझिटिव्ह चार्ज इथं आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की पॉझिटिव्ह चार्जला इथं जी पी ऑर्बिटल आहे त्याला इथं या डबल बॉन्ड असल्यामुळं त्याची पी ऑर्बिटल पाय बॉन्डिंग मधली ती इथं पॅरलल असली पाहिजे. म्हणजे त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर इथं रेझोनन्स इफेक्ट तयार होईल आणि त्याच्यामुळं हा डबल बॉन्ड या पोझिशनला येऊ शकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला असं स्ट्रक्चर मिळेल सी सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड CH2. इथं डबल बॉन्डेड कार्बनला इथं काय होतं, 2 हायड्रोजन्स होते. म्हणजे इथल्या या कार्बनकडे सुद्धा 2 हायड्रोजन्स असतील ज्याच्याकडे प्लस चार्ज येईल. त्याच्यामुळं हा कार्बोकॅटायन दोन जर स्ट्रक्चर्स तुम्ही बघितली तर ही सेम स्ट्रक्चर्स आहेत पण वेगवेगळ्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतोय. म्हणजेच ही जी रेझोनन्स स्ट्रक्चर्स दोन काढलेली आहेत ही खूप जास्त स्टेबल आहेत आणि त्याच्यामुळं टर्शरी ब्युटिल पेक्षा सुद्धा हे अलिलिक जे स्ट्रक्चर आहे हे जास्त स्टेबल आहे. कुठल्या टाईपचा कार्बोकॅटायन आहे अलिलिकच्या बरोबरीनं, तर हा कार्बन प्रायमरी टाईपचा आहे. सो हा प्रायमरी अलिलिकचं मी आत्ता दाखवलं. या प्रायमरी अलिलिकच्या बरोबर जर मी कम्पेअर करण्यासाठी जर मी सेकंडरी म्हणलं तर काय होईल, सी डबल बॉन्ड सी त्याच्या शेजारचा कार्बन ज्याच्यावरती प्लस चार्ज आहे त्याला समजा मी एक हायड्रोजन आणि एक CH3 अटॅच केला, मग काय होईल, तर याच्यामध्ये सेकंडरी अलिलिक मध्ये हा रेझोनन्स इफेक्ट आहेच आहे, याच्या बरोबरीनं या CH3 कडनं होणारा प्लस आय इफेक्ट इन्व्हॉल्व्ह होतोय, प्लस या CH3 ग्रुपचं हायपर कॉन्ज्युगेशन सुद्धा इन्व्हॉल्व्ह होत आहे. असंच म्हणजे हे सेकंडरी घेतला तर, सेकंडरी अलिलिक घेतला तर सेम पद्धतीनं जर मी हा टर्शरी करून घेतला तर इथं सुद्धा 2 CH3 ग्रुप्स लावले आणि याच्याकडे प्लस चार्ज, तर काय होईल, तर याच्याकडं डबल बॉन्डचा रेझोनन्स इफेक्ट आहेच आहे, 2 CH3 ग्रुप्सचे प्लस आय इफेक्ट इन्व्हॉल्व्ह होतील आणि हायपर कॉन्ज्युगेशन टर्शरी असल्याचा इफेक्ट होईल. त्याच्यामुळं याच्यामधला सिक्वेन्स काय होणार आहे, तर प्रायमरी अलिलिक पेक्षा सेकंडरी अलिलिक जास्त स्टेबल, त्याच्यापेक्षा सुद्धा टर्शरी अलिलिक हा अजून जास्त स्टेबल. नेक्स्ट पुढे काय सांगितलेलं आहे, आपल्याला कम्पेअर करायला सांगितलंय बेन्झिलिक बरोबर. सो बेन्झिलिक साठी कन्सिडर करू. बेन्झिलिक कार्बोकॅटायन याचा अर्थ होत असतो फिनाइल रिंग च्या शेजारचा कार्बन, याच्याकडे प्लस चार्ज. लगेच लक्षात आलं पाहिजे की जसा अलायलिक मध्ये जसा रेझोनन्स इफेक्ट होता तसा बेन्झिलिक मध्ये आहेच आहे, पण ही स्ट्रक्चर्स पण जास्त तयार होणार आहेत आणि त्याच्यामुळं प्रायमरी बेन्झिलिक हा प्रायमरी अलिलिक पेक्षा जास्त स्टेबल असला पाहिजे. जर मी इथं सेकंडरी काढला तर याला
मग रेझोनन्स इफेक्ट्स तर आहेतच. हे रेझोनन्स इफेक्ट्स याच्या बरोबरीनं CH3 ग्रुपचा प्लस आय इफेक्ट इन्व्हॉल्व्ह होईल, प्लस हायपर कॉन्ज्युगेशन या CH3 ग्रुपचे इन्व्हॉल्व्ह होईल. म्हणजे हा सेकंडरी बेन्झिलिक हा अजूनच जास्त स्टेबल असला पाहिजे. आणि सेम पद्धतीनं जर मी टर्शरी कन्सिडर केला तर टर्शरी बेन्झिलिक हा याच्यापेक्षा अजून जास्त स्टेबल होईल. आता आपल्याला कम्पेअर करायला काय सांगितलं ते एकदा चेक करू. आपल्याला कम्पेअर करायचंय टर्शरी अलिलिक आणि प्रायमरी बेन्झिलिक. तर टर्शरी अलिलिक आणि प्रायमरी बेन्झिलिक याच्यामध्ये टर्शरी अलिलिक इज मोर स्टेबल ऍज कम्पेअर्ड टू प्रायमरी बेन्झिलिक, कारण त्या टर्शरी अलिलिक मध्ये रेझोनन्स इफेक्टच्या बरोबरीनं जास्त नंबर ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर्स अवेलेबल आहेत आणि प्लस आय इफेक्ट सुद्धा जास्त अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे टर्शरी अलिलिक कार्बोकेटायन हा जास्त स्टेबल असला पाहिजे प्रायमरी बेन्झिलिक पेक्षा. मग आता हे ट्रायसायक्लोप्रोपिल मिथेन कार्बोकेटायन हा काय प्रकार आहे, त्याचं स्ट्रक्चर इथं काढतो. कार्बन कार्बोकेटायन आहे, त्याला 3 बॉन्ड्स आणि ट्रायसायक्लोप्रोपिल असं म्हणलंय. हे सायक्लोप्रोपिल जर 3 ग्रुप्स अटॅच केलेले असतील तर हा मधला जो कार्बोकेटायन आहे इट इज टर्शरी. याच्या बरोबरीनं हे जे डायरेक्टली अटॅच्ड सायक्लोप्रोपिल ग्रुपचे कार्बन्स आहेत हे sp3 हायब्रिडाइज्ड आहेत, कारण ते सिंगल बॉन्डेड कार्बन्स आहेत. पण सिंगल बॉन्डेड आहेत याचा अर्थ होत असतो 109 डिग्री अँगल एक्सपेक्टेड आहे त्यांचा, पण हा ट्रँगल तयार झालेला असल्यामुळं या ट्रँगल मधले बॉन्ड अँगल्स कॉर्नर्सचे हे ऑलमोस्ट 60 डिग्री इतके कमी झालेले असतात. आणि 109 चा 60 डिग्री पर्यंत त्यांना स्क्वीज करून जर ठेवलेलं असेल तर तिथं अँगल स्ट्रेन क्रिएट झालेला असतो. पण हा अँगल स्ट्रेन क्रिएट होत असताना इथलं जे ऑर्बिटल्स आहेत, ही इथली जी पी ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड होती, यांना इथल्या ऑर्बिटल्स ह्या पॅरलल होतात आणि त्या पॅरलल झाल्यामुळं हायपर कॉन्ज्युगेशन हे सायक्लोप्रोपिल ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त होत असतं. अशा 3 सायक्लोप्रोपिल रिंग्स जर साईडला लावलेल्या असतील तर हायपर कॉन्ज्युगेशन हे खूप जास्त अवेलेबल होतं आणि त्यामुळं ट्रायसायक्लोप्रोपिल मिथेन कार्बोकेटायन किंवा टर्शरी कार्बोकेटायन हॅव्हिंग 3 सायक्लोप्रोपिल ग्रुप्स हे सगळ्यात जास्त स्टेबल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सिक्वेन्स हा मिळतो ए आन्सर, कारण ट्रायसायक्लोप्रोपिल मिथेन कार्बोकेटायन मोर स्टेबल as compared to allelic tertiary carbocation, which is more stable as compared to primary benzylic carbocation. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखादा MCQ आपण सॉल्व्ह करू.